नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, जे आपण एम-एस-टी सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली होती. त्यामध्ये आपण आता नवीन कॉलेज बघतोय ते म्हणजे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लवळे. तर त्याचा डी कोड आहे 6796. आता विद्यार्थ्यांना ज्यावेळेस कॅप राउंड भरायचे असतील, त्यावेळेस विद्यार्थ्यांना डी कोड हा एक जो फॅक्टर आहे त्याच्यानुसार कॉलेज तुम्हाला डिसाईड करता येईल. कारण प्रत्येक कॉलेजचा एक वेगवेगळा कोड असतो. त्यानुसार आपण कॉलेज डिसाईड करत असतो. आता भारती विद्यापीठचे भरपूर कॉलेज आहेत. त्यापैकी हे ज्या ठिकाणचं लवळे या ठिकाणचं कॉलेज आहे त्याचा कोड आहे 6796. चला तर कॉलेज रिव्ह्यू बघूया. आता हे कॉलेज कुठे आहे? लोकेशन या कॉलेजचे पुण्यातील कॉलेज आहे. मुळशी तालुक्यातील हे कॉलेज आहे. आता कनेक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर मुळशी तालुक्यातील हे कॉलेज आहे. त्यामुळे 22 ते 25 किलोमीटरला पुणे रेल्वे स्टेशन आहे. 20 ते 22 किलोमीटरला शिवाजीनगर बस स्टँड आहे. ठीक आहे. जरा ट्रॅव्हलिंग जराशी अवघड होऊ शकते. पण पुणे मेट्रो जवळ आहे आणि पुणे एअरपोर्ट सुद्धा 30 किलोमीटरवरती या कॉलेजचे आहे. पी-एम-पी-एल बस पूर्ण पुण्यामध्ये असतातच. त्यानंतर आता कॉलेज ओव्हरव्ह्यूमध्ये कॉलेजचं नाव बघा भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लवळे, पुणे. 2012 मध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे का? तर नाही. आता वन ऑफ द रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र नोन फॉर स्ट्रॉंग अकॅडमिक्स, प्लेसमेंट्स अँड इंडस्ट्री ओरिएंटेड एज्युकेशन. भारती विद्यापीठ मधलं कॉलेज आहे त्यामुळे कॉलेजची रेप्युटेशन वगैरे छान आहे. चला तर आपण आता कॉलेजचा इंटेक वगैरेवर आपण लक्ष देऊया. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 120चा इंटेक या कॉलेजमध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा 60, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60 आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 60. तर या 4च ब्रांच या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. आता आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो आपला कट ऑफ आहे तो बघूया. आता ओपनसाठी आहे 94.88 पर्सेंटाइल. एस-सी कॅटेगरीसाठी आहे 88.55 पर्सेंटाइल. एस-टी कॅटेगरीसाठी आहे 70.5 पर्सेंटाइल. एन-टीसाठी आहे एन-टी 2 या कॅटेगरीसाठी आहे 92.6 पर्सेंटाइल. एन-टी 3 साठी आहे 92.65 पर्सेंटाइल. ओ-बी-सीसाठी आहे 94.76 पर्सेंटाइल. एस-सी-बी-सी साठी आहे 94.54 पर्सेंटाइल. तसंच पी-एफ-डब्ल्यू-एस साठी 94.29 पर्सेंटाइल आणि ई-डब्ल्यू-एस साठी 88.18 पर्सेंटाइल. तर ही पर्सेंटाइल ही एकदम ॲक्चुअल आहे लास्ट इयरच्या जे कट ऑफ लागलेले आहे त्यानुसार ही पर्सेंटाइल आपण काढलेली आहे. चला तर आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी आपण कट ऑफ बघूया. ओपनसाठी 93.66 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीसाठी 86.62 पर्सेंटाइल, एस-टीसाठी 31.92 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 89.53 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 92.83 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी साठी 92.67 पर्सेंटाइल, टी-डब्ल्यू-एस साठी 92.68 पर्सेंटाइल, त्याचप्रकारे ई-डब्ल्यू-एस साठी 80.35 पर्सेंटाइल. ठीक आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर विचार केला तर ओपनसाठी आहे 84.51 पर्सेंटाइल. हे होम युनिव्हर्सिटीसाठी जे कट ऑफ लागलेला आहे तो आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये ते कॉलेज आहे, त्या जिल्ह्यामध्ये जर विद्यार्थ्याचं रहिवासी असेल, तर त्या विद्यार्थ्याला हे पर्सेंटाइल कन्सिडर केले जाणार आहे. आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे बाहेरून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे खालचे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे पर्सेंटाइल कन्सिडर केले जातात. तर ओपनसाठी होम युनिव्हर्सिटी ओपनसाठी 84.51 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीसाठी 51.57 पर्सेंटाइल, व्ही-जेसाठी 10.26 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 75.6 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 78.42 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 79.37 पर्सेंटाइल, ओ-बी-सी साठी 75.21 तर एस-सी-बी-सी साठी 75.80 पर्सेंटाइल. त्याचप्रकारे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जर विचार केला तर कट ऑफ थोडासा आहे. 85.41 हा ओपनसाठी लागलेला आहे. विजेसाठी 80.47 पर्सेंटाइल, एन-टीसाठी 84.11 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 84.87 तर एस-सी-बी-सीसाठी 84.32 पर्सेंटाइल. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार केला तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये 74.68 पर्सेंटाइल ओपनसाठी, एस-सीसाठी 52.36 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 58.89 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 66.29 पर्सेंटाइल, ओ-बी-सी साठी 69.32 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी साठी 71.84 अशा प्रकारे होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ लागलेले आहेत.
ओपनसाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 82.21 पर्सेंटाइल, एस-सीसाठी 73.63 पर्सेंटाइल, एस-टी कॅटेगरीसाठी 58.85 तर ओ-बी-सीसाठी 80.96 पर्सेंटाइल आणि एस-सी-बी-सीसाठी 78.27 पर्सेंटाइल. अशा प्रकारे या कॉलेजचा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ लागलेला होता. आता जर फी स्ट्रक्चरचा आपण विचार केला तर ओपनसाठी 1,06,500 ही अप्रॉक्सिमेटली अॅन्युअल फीज आहे. आता ओ-बी-सी, ई-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस या तिन्ही कॅटेगरीसाठी 50% फीजमध्ये कन्सेशन असतं. त्यामुळे 58,913 ही त्यांची कॉलेज फी असणार आहे एका वर्षाची. जसं एस-सीसाठी 11,325, एस-टीसाठी 0 फी आहे. पी-एफ-डब्ल्यू-एससाठी 11,325 तर अशा प्रकारे फी स्ट्रक्चर या कॉलेजचं असणार आहे. आणि प्लेसमेंटबद्दल जर आपण विचार केला, ज्या गोष्टीसाठी विद्यार्थी कॉलेज बघत असतात, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असतात, त्या गोष्टीचा जर आपण विचार केला, तर हायेस्ट पॅकेज या कॉलेजचं 17.50 एल-पी आहे. मीडियन पॅकेज 4 लाख आहे. स्टुडंट 122 प्लेस झालेले आहेत. आता हा प्लेसमेंटचा रेकॉर्ड आहे 2024चा. प्लेसमेंट रेट त्यानुसार 73.49% आहे. आणि रिक्रुटर्स म्हणजे 60 प्लस कंपनीज येत असतात. त्यामध्ये टी-सी-एस असेल, Samsung अँड सी-एन-टी असेल, Infosys असेल, Wipro असेल, Capgemini असेल, अशा भरपूर प्रकारच्या टेक्निकल कंपन्या या ठिकाणी येत असतात. तर या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंटचा रेकॉर्ड सुद्धा दिसतोय 2022, 23 आणि 24चा. ठीक आहे. अशा प्रकारे या कॉलेजचा प्लेसमेंटचं स्ट्रक्चर आहे. आता भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं कॅम्पस फॅसिलिटीमध्ये अकॅडमिक्स बिल्डिंग्स, कॉम्प्युटर सेंटर्स, लॅबोरेटरीज, लायब्ररी, ऑडिटोरियम, सेमिनार हॉल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसतायत. ठीक आहे.